त्यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। राज्यामध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचं प्रमाण वाढलं। 7 महिन्यांमध्ये राज्यात 6215 बालमृत्यूंची नोंद। राज्यातील जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संपात सहभाग। संपामुळे 60 लाख बालक पोषण आहारापासून वंचित। कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता। अहमदनगरमध्ये कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक। तरुणाकडील तलवार जप्त। कोतवाली पोलिसांची कारवाई। अहमदनगरच्या कर्जतमध्ये तहसील कार्यालयाबाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। आक्रमक शेतकऱ्यांची दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी। मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातले कार्यकर्ते आक्रमक। नारंगी सारंगी धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन। लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक। लासलगाव बाजार समितीमध्ये संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद। ग्रामस्थांच्या मागणीनंतर शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानकडून जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू। त्रिसदस्यीय समिती बरखास्त करून लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमण्याची ही राज्य सरकारकडे मागणी। पुण्याच्या लोणावळ्यातल्या कान्हे इथं बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यतीमध्ये प्रथमच बैलगाड्यांचा 5 लाखांचा विमा उतरवला, तर पहिल्या 10 क्रमांकांसाठी ही बक्षिसं। जळगावच्या भडगावात ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येनं शर्यतप्रेमींचा सहभाग।